नमस्कार. आज आपण बोलूया निसर्गाच्या एका अशा अद्भुत रहस्याबद्दल जे आपल्या आजूबाजूला सतत घडत असतं. ते म्हणजे पर्यावरणीय पारिस्थितिकी. हे आपल्याला शिकवतं की सर्व सजीव एकमेकांशी आणि त्यांच्या पर्यावरणाशी कसे जोडलेले आहेत, जणू काही एका अदृश्य जाळ्याने. चला तर मग आज हेच जाळं उलगडून पाहूया. आता हा प्रश्न ऐकायला थोडा विचित्र वाटेल, बरोबर ना? एक सूर्यकिरण, जमिनीवर उगवलेलं मशरूम आणि जंगलातला लांडगा ह्यांच्यात काय संबंध असू शकतो, नाही का? पण गंमत म्हणजे याचं उत्तर निसर्गाच्या त्या अदृश्य जाळ्यातच दडलेलं आहे. आणि आजच्या या विश्लेषणात आपण तेच शोधणार आहोत. आजच्या आपल्या या प्रवासात आपण पारिस्थितिकी म्हणजे काय इथपासून सुरुवात करून निसर्गाचे मूळ नियम काय आहेत इथपर्यंत पोहोचणार आहोत. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला निसर्गाचं एक नवीन रहस्य समजत जाईल. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, पारिस्थितिकी. इथे आपण त्या अदृश्य धाग्यांबद्दल बोलणार आहोत जे सगळ्या सजीवांना एकमेकांशी बांधून ठेवतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पारिस्थितिकी म्हणजे काय, तर सजीव एकमेकांशी आणि त्यांच्या आजूबाजूच्या निर्जीव गोष्टींशी कसे वागतात ह्याचा अभ्यास. म्हणजे अगदी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचा ह्यात संबंध येतो, ज्यामुळे निसर्गाचं संतुलन टिकून राहतं. आता आपण वळूया परिसंस्थेकडे. परिसंस्था म्हणजे असं समजा की एक रंगमंच आहे जिथे निसर्गातल्या सगळ्या क्रिया-प्रतिक्रिया घडतात. हाच पारिस्थितिकीचा मूळ पाया आहे. परिसंस्था म्हणजे सजीव आणि निर्जीव घटकांचा एक असा संघ आहे जो एक टीम म्हणून काम करतो. विचार करा, एखादं घनदाट जंगल किंवा एखादं शांत तलाव, अगदी रखरखीत वाळवंटसुद्धा, ही सगळी आपापल्या जागी स्वतंत्र परिसंस्था आहेत आणि प्रत्येकाची काम करायची एक खास पद्धत असते. कोणत्याही परिसंस्थेचे दोन मुख्य भाग असतात. एक म्हणजे जैविक, म्हणजेच सजीव. यात येतात वनस्पती, प्राणी आणि अगदी डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव. आणि दुसरा भाग असतो अजैविक, म्हणजे निर्जीव, जसं की सूर्यप्रकाश, पाणी, माती, तापमान. आणि याच दोघांच्या जुगलबंदीतून एक परिसंस्था व्यवस्थित चालते. आता दोन अशा महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊया ज्यामध्ये अनेकदा आपला गोंधळ उडतो. एक आहे अधिवास आणि दुसरी आहे स्थान. हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चला एका शहराची कल्पना करूया. अधिवास म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या सजीवाचा पत्ता, तो कुठे राहतो, ती जागा. आणि स्थान म्हणजे त्याचं काम, म्हणजे तो त्या परिसंस्थेत नेमकी काय भूमिका बजावतो. उदाहरणार्थ, वाघाचा पत्ता म्हणजे जंगल, तो झाला त्याचा अधिवास. पण त्याचं काम काय, तर हरणांसारख्या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवून जंगलाचा समतोल राखणं, हे झालं त्याचं स्थान. ठीक आहे, मग आता पाहूया की या पारिस्थितिकीचा अभ्यास कसा केला जातो. एका सूक्ष्म जीवापासून ते आपल्या संपूर्ण पृथ्वीपर्यंत जीवनाचं हे संघटन कसं टप्प्याटप्प्याने मोठं होत जातं हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, याची सुरुवात होते एका जीवापासून. मग एकाच प्रकारचे अनेक जीव एकत्र येतात आणि त्यांची बनते जीवसंख्या. अशा अनेक वेगवेगळ्या जीवसंख्या एकत्र आल्या की तयार होतो एक समुदाय. आणि जेव्हा या सजीवांच्या समुदायात निर्जीव घटक म्हणजे पाणी, माती, हवा मिसळतात, तेव्हा बनते परिसंस्था. अशा अनेक परिसंस्था मिळून एक बायोम तयार होतो आणि शेवटी आपल्या पृथ्वीवरचं सगळं जीवन मिळून तयार होतं जीवावरण. बरं, मग या परिसंस्था काम कशा करतात? याच्या मागे दोन खूप महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. एक म्हणजे ऊर्जेचा प्रवाह आणि दुसरी म्हणजे पोषक तत्वांचं चक्र. याच दोन गोष्टींमुळे कोणत्याही परिसंस्थेतलं जीवन टिकून आहे. परिसंस्थेतली ऊर्जा म्हणजे जणू काही एक वन वे रस्ता. ही ऊर्जा सूर्याकडून सजीवांकडे येते, वापरली जाते, पण ती पुन्हा मागे सूर्याकडे जाऊ शकत नाही. तिचा प्रवास फक्त एकाच दिशेने होतो. हा ऊर्जेचा मार्ग तसा खूप सरळ आहे. सुरुवात होते सूर्यापासून. वनस्पती काय करतात, तर सूर्यप्रकाश वापरून स्वतःचं अन्न तयार करतात. मग प्राणी या वनस्पतींना खाऊन ती ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे म्हणजे एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जात राहते. आता ऊर्जेच्या प्रवाहाच्या अगदी उलट गोष्ट आहे पोषक तत्वांची. ही पोषक तत्व परिसंस्थेतून बाहेर जात नाहीत, तर तिथेच सतत फिरत राहतात. ती कधीच संपत नाहीत, कारण निसर्गाने एक जबरदस्त रिसायकलिंग सिस्टीम तयार केली आहे. हे चक्र कसं चालतं बघा. जेव्हा एखादा सजीव मरतो तेव्हा बुरशी आणि जीवाणूंसारखे विघटक म्हणजे निसर्गाची रिसायकलिंग टीम त्याचं विघटन करतात. यातून पोषक तत्व पुन्हा मातीत मिसळतात आणि मग वनस्पती पुन्हा वाढण्यासाठी हीच पोषक तत्व वापरतात. आणि हे चक्र अविरत न थांबता चालू राहतं. हे विघटक म्हणजे निसर्गाचे खरे स्वच्छता दूतच आहेत. आता बोलूया जैवविविधतेबद्दल. जैवविविधता म्हणजे काय, तर एका परिसंस्थेत किती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत. आणि हे महत्त्वाचं का आहे,
कारण जितकी जास्त विविधता तितकी ती परिसंस्था जास्त स्थिर आणि मजबूत बनते. कोणत्याही बदलाला तोंड द्यायला ती अधिक सक्षम असते. चला आता आपण या सगळ्या चर्चेचा सार पाहूया. निसर्ग काही अगदी मूलभूत नियमांवर चालतो आणि हे नियम प्रत्येक परिसंस्थेला लागू होतात. तर निसर्गाचे हे 3 महत्वाचे नियम नेहमी लक्षात ठेवायचे. पहिला, परस्परावलंबन, म्हणजे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडलेली आहे. दुसरा, अनुकूलन, म्हणजेच सजीव टिकून राहण्यासाठी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडून आणतात. आणि तिसरा, गतिमान स्वरूप, म्हणजे निसर्ग कधीच स्थिर नसतो, तो सतत बदलत असतो. हेच नियम निसर्गाचा मूळ आधार आहेत. आणि राहेल कार्सन यांचं हे वाक्य बघा, निसर्गात काहीही एकटे अस्तित्वात नाही. किती अचूकपणे हे सगळं सार सांगतं नाही का? प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे, एका मोठ्या अदृश्य जाळ्यासारखी. आणि आता जाता जाता हा एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. आपण पाहिलं की प्रत्येक प्रजातीची एक विशिष्ट भूमिका असते, त्याचं एक स्थान असतं. मग विचार करा की ह्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून एखादा धागा जर तुटला, म्हणजे एखादी प्रजाती नाहीशी झाली, तर त्या संपूर्ण परिसंस्थेवर, त्या पूर्ण जाळ्यावर त्याचा काय परिणाम होत असेल